समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांना आणि निराधार गरजू मुलांना एकत्रित छत्र देणाऱ्या आपलं घर त्या आजी आजोबा ह्या मुलांसाठी असावेत आणि निराधार आजी आजोबांसाठी नातवंड असावीत असा दोहोंच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकल्प करण्याचा आमच्या सगळ्या ट्रस्टचा एक विचार चालला होता. अंमलात आणायला हे नवीन पुनर्वसन उजाड. उद्घाटन नुकतंच केलं गेलं. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडीत 44 गुंठ्यात हा प्रकल्प उभा राहिला. 30 मुलं आणि 10 वृद्धांना आधार देणाऱ्या या प्रकल्पाचं उद्घाटन दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झालं. आजी आजोबा असून घरात कोणी सुबत्ता असून पैसा असून पण वेळ देणारी माणसं नाही आजी आजोबांकडे बघण्यासाठी. समाजातल्या देणगीदारांच्या भक्कम पायावर हा प्रकल्प उभा राहिला. केवळ ऑक्युपन्सी ठेवली आहे. दोघांनी राहावं अशी अपेक्षा आहे. दाम्पत्य जर आलं तर चांगलंच आहे, त्यांना तर द्यावंच लागेल. पण एखाद्या तशी परिस्थिती येऊ शकते की एका एकच जागा शिल्लक आहे, तर मग तिथं त्यांच्यावरच राहील. त्यांना इथं राहायचं असेल तर एक रूम देणं असं योग्य म्हणजे साधारणपणे किती स्क्वेअर फूट ही आहे 300 स्क्वेअर फूट. फक्त नॉमिनल चार्जेस थोडासा आहे डिटरंट म्हणून. त्यांचं हेल्थची मेडिकल त्याला कपडे त्यांच्या बाकी सगळं त्यांच्याकडनं आम्ही एकही सर्वसामान्य मूल त्याच्या घरी कसं राहील तसे ही इकडे पण येत नाही आणि इकडे पण आम्ही काही घेणार. 20 आणि 10 मुलं, 10 वृद्ध आणि इथे 10 म्हणजे 20 मुलं आणि 10 वृद्ध. 10 वृद्ध तिथे. म्हणजे प्रत्येक कॉटेज जी आहे ती स्पॉन्सर आहे. एक थोडंसं या कंट्रोलचा फायदा घेऊन एलिव्हेटेड रूम सगळे आपण ठेवलेले आहेत आणि सेल्फ कंटेन करण्याचा प्रयत्न केलेला की मुद्दामून हे असं वरच्या बाजूला घेण्याचं तऱ्हेन तसा होता. म्हणजे कसं की आपण हे प्लेन करताना ती जागा वरती गेली तर त्याला रूम्सला आपण म्हणजे बेसिक पर्पज आहे त्याची हायरार्की म्हणजे आपण त्याला वरती ठेवू. सिनियर पीपल दॅट टॉप असं म्हटलं तर. आणि मुख्य म्हणजे प्रत्येकात अंतर ठेवण्याची आणि सगळ्यांना काय की वरतून खालतून सेपरेट मिळतं. आयडेंटिटी सगळ्यांनी सेपरेट केलेली आहे आपण नाईसली व्हेंटिलेटेड. आणि मेनकाच्या दिवाळी अंकात या संस्थेबद्दल बरीच माहिती वगैरे आलेली होती. तर ती वाचल्यानंतर ॲज क्वाईट इंटरेस्ट. आणि जेव्हा फळणीकरांना भेटलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा खरोखर म्हणजे आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठा आहे. तुम्ही स्वतः सर काय करता व्यवसाय? मी प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आणि फायनान्स कन्सल्टंट आहे. कुठे असता? मी ठाण्याला असतो. स्वतःला कुठली गोष्ट समाजासाठी करता येऊ शकेल असं मी फिजिकली अशी तर निदान अशी जे चांगलं कार्य करणाऱ्या या संस्था आहेत त्या माध्यमातून काहीतरी आपली किरकोळ काही करता आलं समाजासाठी तर त्या उद्देशाने म्हणून हे या जूनमध्ये त्यांचा ऍक्सिडेंट. तुम्हाला जे स्मृतीमुळे हे पाहिजे तसं आम्ही नाव देऊ मुला वगैरे. निदान मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी निदान हा संस्था तशा भरपूर असतात पण निस्वार्थीपणे काम करणारे लोक खूप कमी आहेत. अर्थात ही मंडळी चाळीत सुद्धा राहू शकली असते. पण आता या ठिकाणी काही आजी आजोबा तर ते पण निराधार आणि ही निराधार निराश्रित मुलं असा एकत्रित एक कुटुंबाचा या ठिकाणी आम्ही बांधलेला आहे. आणि छानपैकी हे वातावरण सगळ्यांना या ठिकाणी अनुभवायला मिळेल. स्वतंत्र आणि चांगलं त्यांना वातावरण मिळावं म्हणजे की एखाद्या आपल्या बंगल्यात स्वतःच्या बंगल्यात असलं पाहिजे. तर हे फील येण्यासाठी म्हणून या कॉटेजेसची निर्मिती करण्यात. नातवंड त्याच्यानंतर या ठिकाणी लक्ष देणारी काही मंडळी आणि थोडंसं त्यांच्याकडचं ज्ञान आजी आजोबांचं की या आपल्याला मुलांना मिळू शकेल. आणि मुलं सुद्धा त्यांची करंगळी धरून त्यांना या ठिकाणी छान म्हणजे आजी आजोबाच्या याच्यात वावरतील हीच खरं कल्पना होती. त्यामुळे हे सगळं साकार